तुझा जीव उषाखाली फोटो तुझ्या वेणी सावल मन मनालाही घे तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये. जसं की मित्रांनो, तुम्ही सुरुवातीला व्हिडिओ बघितला असेल. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओमध्ये मी जेवढंही मटेरियल यूज केलेलं आहे ते तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. तिथून तुम्ही इझिली घेऊ शकता. आणि तुम्हाला मटेरियल घेताना काही प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही मला इंस्टा पेजला DM करू शकता. तसेच मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन होऊ शकता. तर मित्रांनो, जराही उशीर न करता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्ही सर्वात आधी काय करायचं, जे काय मी डिस्क्रिप्शनमध्ये प्रीसेट लिंक दिलेले आहेत बिटमार्क आणि शेक इफेक्टच्या, त्या लाईट मोशनमध्ये इनपुट करून घ्यायच्यात. इनपुट केल्याच्या नंतर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. ओपन केल्याच्या नंतर बघू शकता मित्रांनो, मी इथं तुम्हाला आधीच काही ग्रुप्स आणि काही ब्लॅक स्क्रीनचे फोटो ॲड करून दिलेले आहेत. तर तुम्ही सर्वात आधी काय करायचं, जेवढे ब्लॅक स्क्रीनचे फोटो आणि ग्रुप्स आहेत त्यामध्ये फोटो लावायचे. त्यासाठी काय करायचे, सुरुवातीला यायचे, खाली यायचे, ब्लॅक स्क्रीनच्या फोटोवरती क्लिक करायचे, कलर अँड फिलच्या ऑप्शनमध्ये यायचं. इथं तुम्हाला काही अंक दिसतील त्याच्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुम्ही तुमचा फोटो सिलेक्ट करायचा आणि वरती कोपऱ्यात प्लसच्या बटनावरती क्लिक करायचे. त्यानंतर वरती ग्रुपवरती क्लिक करायचे, एडिट ग्रुपमध्ये यायचे, सुरुवातीला यायचे, प्लसच्या बटनावरती क्लिक करायचे, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि जो फोटो तुम्ही ब्लॅक स्क्रीनमध्ये लावलेला आहे तोच फोटो इथं ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर ग्रुपच्या शेवटी यायचे, फोटोचा एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर जी काही फोटोच्या समोरील खाली जागा आहे त्याच्यावरती क्लिक करून ठेवायचे आणि फोटोला ग्रुपच्या खाली घ्यायचे. त्यानंतर फोटोवरती क्लिक करायचे, मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये यायचे आणि फोटोला ग्रुपच्या हिशोबाने करून घ्यायचे. अशा प्रकारे मित्रांनो, जेवढेही ग्रुप्स आणि ब्लॅक स्क्रीनचे फोटो आहेत त्यामध्ये फोटो लावून घ्यायचे. तर मी फटाफट फोटो लावून घेतो. तर बघू शकता मित्रांनो, जेवढे ग्रुप्स आणि जेवढे ब्लॅक स्क्रीनचे फोटो होते मी त्याप्रमाणे फोटो लावलेले आहेत. आता काय करायचे, सुरुवातीला यायचे, प्लसच्या बटनावरती क्लिक करायचे, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथून जो काही मी तुम्हाला ओव्हरले व्हिडिओ दिलेला आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्याच्या नंतर समोर यायचे, 8.12 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचे, ओव्हरले व्हिडिओवरती क्लिक करायचे आणि जे काही याचा एक्स्ट्रा पार्ट आहे त्याला डिलीट करायचे. त्यानंतर ओव्हरले व्हिडिओवरती क्लिक करायचे, ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये यायचे, लाईटवरती क्लिक करायचे आणि स्क्रीन करून घ्यायचे. त्यानंतर मित्रांनो, 8.12 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचे, प्लसच्या बटनावरती क्लिक करायचे, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर समोरच्या बिटमार्कवरती यायचं आहे आणि जी काही फोटोची लेअर आहे तिला इथपर्यंत ओढून घ्यायचं आहे. त्यानंतर परत प्लसच्या बटनावरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे आणि इथून तुम्ही तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर समोरच्या बिटमार्कवरती यायचं आहे आणि जी काही फोटोची एक्स्ट्रा लेअर आहे तिला कट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो, इथून पुढे जेवढेही बिटमार्क आहेत त्यांना तुम्ही फोटो लावून घ्यायचे. तर मी फटाफट फोटो लावून घेतो. तर बघू शकता मित्रांनो, मी जेवढेही बिटमार्क होते त्या बिटमार्कप्रमाणे फोटो लावलेले आहेत. आता काय करायचं, 8.12 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं आहे, प्लसच्या बटनावरती क्लिक करायचे, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथून जे काय मी तुम्हाला लिरिक्स PNG दिलेली ती ॲड करून घ्यायची. त्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये यायचे आणि PNGला वरच्या कोपऱ्यात घ्यायचं आहे. त्यानंतर थोडीशी रोटेट करायची. अशा प्रकारे मित्रांनो PNG सेट करायची. PNG सेट केल्याच्या नंतर शेवटी यायचं आहे. शेवटी आल्याच्या नंतर जी काही PNGची लेअर आहे हिला शेवटीपर्यंत ओढून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, आता एवढं झाल्याच्या नंतर आता काय करायचं, आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे. त्यासाठी इथून बॅक निघायचं आहे, शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. ओपन केल्याच्या नंतर पहिल्या इफेक्टवरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये यायचं, 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आहे. त्यानंतर इथून बॅक निघायचे, बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. त्यानंतर समोर यायचं आहे, समोर 8.12 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं आहे, खाली यायचं आहे
आणि जो काही इथं आपला 8.12 सेकंदाच्या बिटमार्कवरती फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इफेक्टमध्ये यायचं आहे आणि पेस्ट इफेक्ट करायचा आहे. त्यानंतर परत इथून बॅक निघायचं आहे. आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. ओपन केल्याच्यानंतर दुसऱ्या इफेक्टवरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये यायचं, 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आहे. त्यानंतर इथून बॅक निघायचं आहे, बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. ओपन केल्याच्यानंतर आता समोर यायचं आहे, मी सांगतो तिथं यायचं आहे. आता मित्रांनो इथं समोर आल्याच्यानंतर तुम्हाला जिथं जिथं छोटे छोटे एकाच जवळ 2 बीट दिसतील, असे जवळजवळ 2 बीट दिसतील तिथं यायचं आहे आणि त्याच्या समोरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला जिथं जिथं 2 बीट दिसतील जवळजवळ त्याच्या समोरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता एकूण आपले तसे 2 बीट होते, तर त्या बीटप्रमाणे मी इफेक्ट पेस्ट केलेला आहे. आता काय करायचं, इथून बॅक निघायचं आहे, शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. ओपन केल्याच्या नंतर जे काही 3 नंबरचा इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये यायचं, 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचं. त्यानंतर इथून बॅक निघायचं आहे, बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. ओपन केल्याच्या नंतर समोर यायचं आहे, समोर एकदम शेवटी यायचं आहे, म्हणजे काही शेवटीचे 2 फोटो आहेत त्यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. आता मित्रांनो जे काही शेवटचे 2 फोटो होते त्यांना इफेक्ट पेस्ट केल्याच्या नंतर इथून बॅक निघायचं आहे, शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. ओपन केल्याच्या नंतर आता जे काही 4 नंबरचा इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये यायचं, 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आहे. त्यानंतर इथून बॅक निघायचं आहे, बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. त्यानंतर समोर यायचं आहे, समोर 11.7 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं आहे. आता मित्रांनो खाली यायचं ना, आता इथून समोर जेवढे आपले फोटो राहिलेले त्यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यासाठी फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये यायचे, 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा आहे. अशा प्रकारे मित्रांनो आता जेवढे आपले फोटो राहिलेले त्यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर मी फटाफट इफेक्ट पेस्ट करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो जेवढे आपले राहिलेले फोटो होते त्यांना मी इफेक्ट पेस्ट केलेला आहे. आता काय करायचं आहे, आता इथं आपला पूर्ण व्हिडिओ बनवून झालेला आहे. आता याला डाउनलोड करण्यासाठी वरती कोपऱ्यात शेअरच्या बटनवरती क्लिक करायचं आहे, एक्सपोर्ट नावावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आपला व्हिडिओ डाउनलोड व्हायला सुरुवात होईल. अशा प्रकारे मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हाच होता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अगदी सोप्या मराठी भाषेत एडिटिंग शिकत राहा. आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही मला इंस्टा पेजला DM करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.